पत्रव्रता सिद्धार्थ शिरोळे यांच्या पत्नी आहेत सुजाताताई. ते कसं वाटतं? एकतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एकसाथ सगळ्या एवढ्या लोक एकत्र जमलेले आहात आणि महिला दिनाचं महिला दिनाचा औचित्य आहे. हो, आता महिला दिवस मला तर वाटतं आमचं सेलिब्रेशन चाललेलं आहे, कारण आम्ही इथे आम्हाला एवढं हे मिळतंय, तर त्याच्यामुळे छान वाटतंय. सगळे एकत्र आलोय, कधी न जमणारी आम्ही लोक एकत्र आलोय, तर एकमेकींना जाणून घेण्याचं एक चांगली संधी मिळालेली आहे. कायम आमदार किती फिरतात किंवा मतदारसंघात फिरतात, कामं करतात, हे कायम दिसत असतं, पण त्यांच्या मागे त्यांच्या पत्नींची धडपड किती असते हे फारसं पाहायला मिळत नाही. तुमचा कसा अनुभव आहे? दिवसभराचं रुटीन कसं असतं आणि किती धावपळ होते? नाही, ऍक्च्युली मी तेच सांगितलं, मी एक 3-4 वर्षापासून सिद्धाच्या ऑफिसमध्ये काम करतेय, त्याच्यामुळे मी त्यांचा थोडं काय हातभार लावू शकतेय मी त्यांना, तर मी तसं त्याप्रमाणे त्यांना खूप मदत करते कामानिमित्ताने. त्याच्यामुळे माझं होतं काम तसं. धावपळ होते आणि त्यांच्या अर्धी म्हणजे कुठं सामाजिक काय कुठलं कार्यक्रम वगैरे असेल तर मी त्यांच्या बिहाफनी ते अटेंड करत असते. बरं, उद्या महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्ताने काही खास सेलिब्रेशन किंवा असं काही प्लॅनिंग असतं दरवर्षी कधी? नाही, असं काही नसतं. माझा वेळ तर जास्त करून बाकीच्या कार्यक्रमामध्येच जातो, त्याच्यामुळे असं काही वेगळं सेलिब्रेशन नसतं. पण आपल्याला स्वतःलाच मी पॅम्पर करत असते, स्वतःच सगळं करत असते, त्याच्यामुळे मी माझं स्वतः सेलिब्रेट. किंवा तुम्ही म्हणलात की मी स्वतःला पॅम्पर करते, तुमच्यासाठी महिला दिन खास का आहे किंवा तुम्हाला तुम्ही स्वतःसाठी एखादी केलेली गोष्ट अशी आठवते का? महिला म्हणून खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक महिलेनं करायला हवं. मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी दिवशीच नाही, पण प्रत्येक दिवशी ना हेल्थसाठी खूप प्रायोरिटी दिली पाहिजे. म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपण महिला आहेत ना, स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो, तर ते दुर्लक्ष न करता स्वतःसाठी रोजच वेळ दिला पाहिजे, हे मला नेहमी वाटतं. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी ताई तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिलं तर